आपल्यासोबत शर्मिला पवार आहेत आणि मतदान केंद्रावरती ते फिरतायत। सकाळपासून सर्व मतदान केंद्रावरती फिरतात। एक मोठा प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। सकाळपासून फिरतायत, एक उत्साह आणि एक लोकांमध्ये एक वेगळं एनर्जी आहे ती पाहायला मिळते। कसली एनर्जी तुम्हाला दिसली ना एनर्जी? तुम्हाला पण वाटलं ना चांगली एनर्जी आहे? एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे, नक्कीच आहे। एक आनंदाचं वातावरण आहे। सगळ्याच म्हणजे आमचे हे पोलीस स्टाफ पण त्यांनी इतकं चांगलं सहकार्य केलेलं आहे। आमच्या सगळ्या ह्या यंग मुली आहेत, हे खरं श्रेय जातं पवार साहेबांना की जे आरक्षण त्यांनी मुलींसाठी केलेलं आहे, सैन्य दलासाठी केलेलं आहे। म्हणजे किती छान आमच्या मुली सगळं काम करतायत, अभिमान आहे। एक जाणवतंय की पवार साहेबांनी जे अपील केलं होतं, मग ते मतदारांमध्ये मग ज्येष्ठ वृद्ध असतील किंवा तरुण असतील, ते सगळ्यांना अपील झाले असं वाटतंय तुम्हाला? कशाबद्दल? मतदान करा किंवा उत्तराधिकारी युगेंद्र पवारांच्या रूपाने त्यांनी पाहिलाय आणि त्या अपिलाला हा सगळा प्रतिसाद आहे। अजूनही गर्दी प्रत्येक मतदार कसं आहे, शेवटी तो आदेश पवार साहेबांचा आहे आणि शेवटी आमचे बारामतीकर पवार साहेबांना कुटुंब प्रमुख म्हणूनच बघतात आणि घरातल्या कुटुंब प्रमुखांनी जेव्हा आदेश देतात तेव्हा प्रत्येक बारामतीकर हा पवार साहेबांचा शब्द टाळत नाहीत आणि जो आदेश साहेब देतील त्याचं तंतोतंत पालन करतात। काही ठिकाणी पैसे वाटप, बोगस मतदान अशा घटना झाल्या, तुम्ही आरोप केले होते, ते काय म्हणजे नाही, मी आरोप नाही केलेत कोणावरती। जे मला दिसलं, माझ्या समोर काही स्लिप्स आम्हाला सापडल्या आणि त्या मी पण बघितल्या। म्हणजे जेव्हा मला आतमध्ये जेव्हा मतदार वोटिंग करत होता त्यांच्या हातातल्या आम्हाला स्लिप्स सापडलेल्या आहेत। आतमधले ऑफिसर्स पण तिकडे होते, त्यांनी पण ते पाहिलेलं आहे। तर या घटना घडलेल्या आहेत, निश्चितपणे घडलेल्या आहेत। यापूर्वी असं घडत होतं, ते परत घडलं? याच्या पूर्वी मी नाही, मी पहिल्यांदाच बघितलं आज। ह्याच्या आधी मी नव्हतं कधी बघितलं। लोकसभेला जे चित्र होतं ते विधानसभेला एक वेगळं दिसतंय, परिवर्तनाचं वाटतं? असं नाही म्हणणार, पण या चिठ्ठ्या ज्या होत्या सकाळी त्या मी पहिल्यांदाच बघितल्या। आपण जर बघितलं तर आज सकाळी युगेंद्र पवार यांनी आजीचं दर्शन घेतलं। काय बोलणं झालं त्यावेळेस, तुम्ही होत्या किंवा काय बोलणं? नाही, मी नव्हते। त्यांचं छान एक नातं आहे, आजी नातवाचं नातं आहे। जसं तुमच्या घरात असतं तसंच आमच्या घरात पण तेच नातं आहे, एक प्रेमाचं नातं आहे आणि आई शेवटी आशीर्वादच देणार ना नातवाला। पण मग ते पत्र लिहिलं होतं, भावनिक पत्र होतं, ते खरंच आजी लिहितात का पत्र? आता तुम्ही एवढे वर्ष ओळखतात तुमच्या सासूंना, आता मी काय बोलू त्याच्यावरती? आईंना कशाला आपण त्याच्यामध्ये आणायचं ना? पण ते लिहितात का पत्र? म्हणजे आता ते दादा आणतात, तर तुम्हाला वाटतं का ते लिहू शकतात? मला तरी काय माहिती नाही, मी काय बघितलेलं नाही याच्या आधी, त्याच्यामुळे मी काही त्याच्यावर बोलू शकणार नाही। बारामतीमध्ये खरंच विकास झालाय का 35 वर्ष? हे बघा, विकास हा एक कंटिन्युअस प्रोसेस आहे। 67 सालापासून बारामतीचा विकास होतोय। पवार साहेब त्यावेळेलापासून 67 सालापासून राजकारणात आलेले आहेत आणि तेव्हापासून निश्चितपणे म्हणजे आज आमची विद्या प्रतिष्ठानच 54 वर्षाची आहे। म्हणजे मग विकास झाला कधीपासून? 54 वर्षापासून ना। आज आमच्या मुली त्याच्यातनं शिकून त्यांची मुलं आता त्या संस्थेमध्ये जायला लागलेली आहेत। अशा अनेक गोष्टी आहेत ना, त्याच्यामुळे हा सगळ्यांनी त्याच्यामध्ये पवार कुटुंबांचे सगळ्यांचा त्याच्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे। दादा म्हणतात की त्यांच्यावरती अन्याय झाला, खरंच अन्याय झाला? आता ते म्हणतात त्यांच्यावर अन्याय झालाय, मी तर नाही म्हणत आहे ना, साहेब पण नाही म्हणत आहेत। मग असं आम्ही कसं त्याच्यावर कॉमेंट करणार ना? म्हणजे काय मुद्दे नाही आहेत त्यांच्याकडे? आता ते तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे ना, असं आहे ना। कितीच लीड भेटेल किंवा काय वातावरण, एक माहोल बारामती? कितीचं लीड भेटेल आमचे हे सांगतील सहकारी मामा। नाही पण काय बारामतीकरांचा मूड काय? मूड तुम्हाला दिसतोय ना। नाही आई म्हणून रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी, जोरात वाजणार। जर आपण बघितलं तर तुतारी जोरात वाजणार असा विश्वास जो आहे तो शर्मिला पवार यांनी व्यक्त केलाय। कॅमेरामन सुमित भोसलेसह सागरावर, साम टीव्ही, माळेगाव। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।